रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज परत विषय वेगळा आहे. विषय वेगळा म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनचा फ्लॅट आहे, बाळकुम लोकेशनलाच आहे. दोस्ती वेस्ट काउंटी नावाचंच प्रोडक्ट आहे. 664 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. ताबा ह्या घराचा पुढच्या वर्षी 2026ला डिसेंबरला ह्या घराचा ताबा मिळेल. 664 कार्पेटचं घर कसं असतं आणि काय असतं तेच मी खरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि कार पार्किंगही उपलब्ध मिळणार आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा तसं जर बघितलं आजूबाजूला तुम्ही तर जवळजवळ 104 एकरचं हे लँड पार्सल आहे. त्याच्यात 40 एकरचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. अजून जवळजवळ 100 एकरचं डेव्हलपमेंट व्हायचं बाकी आहे ठाण्यामध्ये. आणि हे जे आहे हे बाळकुम लोकेशन भविष्यात येणारं जे वर्ष दीड वर्षामध्ये जे मेट्रो स्टेशन येईल त्याला लागून असणारं 5 मिनिटाच्या अंतरावरती तुमचं मेट्रो स्टेशन असेल. त्याच्यानंतर तुमचं सेंट्रल नमो पार्क हे 5 मिनिटाच्या अंतरावरती, एस्कॉन टेम्पल हे 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारं हे प्रोडक्ट असणार आहे. फ्लॅट तुम्हाला ॲक्च्युली जसा बघताय असाच फ्लॅट मिळणार आहे. आणि आपण मुद्दाम त्या सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ घेतला नाही कारण की त्याच्या जागेचा अंदाज येत नाही, नक्की जागा मोठी असेल की छोटी असेल किंवा काय असेल. तर त्याच्यामुळे मग आपण विचार केला की नाही बाबा, हे जे आहे ते दाखवलेलं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते हे घर चालू होतं तर ह्याच्यात काय केलं यांनी, एक फॉयर एरिया ठेवलेला आहे जो 4x3चा तुम्हाला फॉयर एरिया मिळेल. ह्याच्यात त्यांनी हे जे दरवाजे आहेत त्याला हे असं डिजिटल लॉक ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ते चावी लावायची गरज नाही, डिजिटल लॉकने दरवाजा उघडू शकता. आणि नंतर मग तुम्हाला असा ह्या साईडला जर बघितलं तर जवळजवळ 3.5x8.5चा हा तुम्हाला डायनिंगचा स्पेस आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर हा हॉल असणार आहे. आणि हॉलची जर साईज बघितली 10x13ची तुम्हाला असा हॉल मिळेल. आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला प्रॉपर मात्र 10x3.5ची ही बाल्कनीसुद्धा इथे मिळणार आहे. म्हणजे स्टँडिंग बाल्कनी टाईप किंवा एक खुर्ची लागून बसणे परत ही बाल्कनी पण तुम्हाला इथं अशा पद्धतीची मिळणार आहे. आणि नंतर जेव्हा आपण समोरच्या साईडला जाणार आहोत, समोरच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला इथं चांगलं मोठं असं भरगतचं असं 2 प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे. जे किचनची साईज जरी बघितली तर ती जाणवते, ती खरोखर मोठी आणि चांगली आहे. 7.5x10चं हे तुमचं किचन आहे. इथं फ्रीज ठेवायला जागा आहे. याच्या अपोजिटला जर आपण इथं आलो तर इथं तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं 4.5x7चं आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं हा परत तुम्हाला असा पॅसेज मिळतोय मोठा. आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे जे जवळजवळ 10x10 धरलं तरी चालेल. 10x10चं तुम्हाला हे असं बेडरूम मिळेल. इथे ते कॉमन बेडरूम असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्या साईडला जर आलो तर इथे परत एक वॉशिंग मशीनसाठी त्यांनी वेगळा स्पेस इथं दिला गेलेला आहे. याच्यामध्ये आतल्या घराच्या आतल्यातच ठेवलेला आहे संबंध. नंतर परत तुम्हाला थोडासा इथे जागा मिळते. आणि नंतर 10x11चं तुम्हाला हे बेडरूम मिळणार आहे, मोठं, प्रशस्त आणि चांगलं. ह्याच्यात 3 AC आपल्याला मिळणार आहेत याच्यामध्ये. आणि नंतर इथे एक बाथरूम आहे जे टॉयलेट आहे, जे 4.5x7चं तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेटसुद्धा इकडे मिळेल. याची किंमत आता ह्या लोकांनी सांगताना आपल्याला काय सांगितले, 1,40,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, ते सगळं 1,40,00,000 आहे. तुमच्या हातात कधी मिळणार आहे? पुढच्या वर्षी. त्याच्यामुळं निर्णय तुमचा आहे, आपला निर्णय काहीच नाही. माझं काम होतं दाखवायचं की ह्या अशा पद्धतीचं फ्लॅट आहे, एवढी किंमत आहे, एवढं अशा पद्धतीचं काम आहे, हेच दाखवण्याचा याच्या पाठीमागचा माणूस होता. मला फोन करावा अशी काही अपेक्षा नाही आहे. फक्त जर समजा कदाचित एखाद्याला असं वाटते की यार आपण जाऊन बघितलं पाहिजे किंवा मग आपल्याला हे जुळतंय काहीतरी, तर या नाही तर फोन काय केला तरी नाही केला तरी आपल्याला चालते. दाखवायचं काम मी केलंय, निर्णय तुमचा आहे. अशाच पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे घरं दाखवायचं रोज कार्यक्रम आपला चाललेला आहे. अविरत सेवा घेण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ते बघत राहिलं, मला सबस्क्रायबर्स केलं, शेअर केलं, कमेंट्स लिहिल्या, मग मला बरं वाटेल. जरा काहीतरी करतोय ते चुकीचं नाही, बरोबर चाललंय. मग तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.